ये तिथं वरती जायला लागेल. ए छत्री बंद कर पाठी. नाव सांगायचं नाव सांगायचं नाव सांगायचं नाव. आपल्या चहा नाश्त्याची व्यवस्था केली आहे. तसेच सर्वांनी विनंती आहे की ज्या खेळाडू जे संघ आता आलेले आहेत त्या सर्वांसाठी आत्ताच या ठिकाणी उपस्थित राहिलेले ग्रामस्थ सुरेश गोपाळ घेऊन झाला यांच्यावर 202 रुपयाची देणगी दिली आहे. सुरेश घेऊन साहेबांचं मी मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्यावर 202 रुपयाची देणगी आली आहे. MSC पडवे त्या टीमचं आगमन झालेलं आहे. तरी मी माझ्या मातोश्री ग्रुपच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत धन्यवाद. आलेल्या सर्व टीमींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मैदानामध्ये सुरू असलेला सामना पावसामुळे मैदान काहीसं ओढ झालेलं आहे. त्यामुळे प्लेयरने जरा आपला जीव सांभाळून ट्रेनिंग करावी. या ठिकाणी दोन्ही संघाच्या सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा आपला प्रतिनिधी कॉम्प्युटर बॉक्सवर पाठवायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपला प्रतिनिधी कॉम्प्युटर बॉक्सवर पाठवायचा आहे लगेच. रविंद्रनाथ काटारे एक प्रतिनिधी कॉम्प्युटर बॉक्सवर पाठवा. बॉलर प्रतीक सुंदर से बॉलिंग सुंदर से गोलंदाजीचं प्रदर्शन करताना मोर्या श्री गणेशा धवनला सांगायचं 2 रन पहिल्या षटकात पदावर सुंदर असे गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांची जिम्मेदारी सांभाळताना श्री गणेशा संघ वागंबे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण बनवायचं आहे. जाहीर क्षेत्रामध्ये संघाची धावसंख्या 4. पहिल्या षटक प्रगतीपथावर पहिल्या षटक संपल्यानंतर रवाना संघाची धावसंख्या 4. वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत वाघंबे संघाचे गोलंदाज सचिन. संघातर्फे दुसरा वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आले श्री गणेशा संघाचे गोलंदाज सचिन. मारामध्ये साईल यांना राईट अँड विकेट एका बाजूने साईल तर दुसऱ्या बाजूने सचिन आणि खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांची चांगली गणती देत आहेत. सिद्धेश स्टार्टसाठी सिद्धेश गोलंदाजीसाठी सचिन. बघूया सचिन आता पुढचा चेंडू सिद्धेशाशी मारा करते सिद्धेश आणि सिद्धेशाची डाव्या करण्यासाठी येत आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते ते मयूर. सचिन आता पुढचा चेंडू मयूर यांसाठी आणि मात्र चेंडू काउंट होतो. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सचिन यांची वाघंबे संघातर्फे. मयूर यांच्यासाठी पुढचा चेंडू सचिन यांचा आणि मात्र बाद होत आहे तो मयूर आणि त्यांची जागा करण्यासाठी जात आहेत ते राजेश तोडसे मंडळाचे कार्यकर्ते. वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरं षटक घेऊन आले सचिन त्यांच्या सुंदर अशा गोलंदाजीमध्ये
रवाना संघाचे 3 फलंदाज तंबूत पडले. एकाच षटकामध्ये त्यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत. सचिन यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि सचिन यांनी एकाच षटकामध्ये 4 चेंडूवर 4 गडी बाद केले आहेत. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना श्री गणेशचंद्र वाघंबे आणि त्यांचे बॉलर सचिन. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन आले होते आणि 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे सचिन यांनी. संघातर्फे तिसरा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले आणि खूप छान असं प्रदर्शन पाहायला मिळतंय वाघाबे संघातर्फे. सुंदर असं खेळाचं प्रदर्शन पाहताना मनाला खूप आनंद होतो. दोन्ही संघाकडून खूप सुंदर असे गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते. मनोज यांची जागे यांसाठी येत आहेत निलेश. गोलंदाजासाठी शुभम आणि मात्र खंडणी चौकार या ठिकाणी शॉट धावा मात्र बाद होत आहेत. मोठी धाव घेतली जाणार नाही. सुट्टा चेंडू सोडण्याचा मारा करतील निलेश. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते शुभम यांची. पुढचा चेंडू रायच्या मोडचा विकेट. स्ट्राईक साठी निलेश, डॉन साठी तनुष आणि मात्र शॉट या ठिकाणी कोणतीही धाव घेतली जाणार नाही आहे. आता रवींद्र टीव्ही आल्या असतील त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन नाश्ता करून घ्यायचा आहे. नाश्ता चहा पाणी ठेवलेला आहे. शेवटी 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आणि मात्र शॉट आणि विकेट येत आहे. बाप्पा मोरया संघाचं आगमन झालेलं आहे. प्रतिनिधी अजय निंगणकर आपल्या संघाला घेऊन इथे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला नाश्ता ठेवलेला आहे. तिथे घेऊन यायचं आहे. साहेब यांनी आपल्या मैदानावर जे कोणी दुखापत होतील त्यांच्यासाठी प्रथमोपचार म्हणून किट दिलेली आहे. त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. ज्यांना कोणा जास्त प्लेअरला कोणत्याही प्लेअरला दुखापत होईल त्याच्यासाठी त्यांनी प्रथमोपचार म्हणून किट दिलेली आहे. म्हणून अजय निंगणकर साहेबांचा आम्ही शब्दशून्याने धन्यवाद म्हणतो आणि मैदानावर आल्याबद्दल अभिनंदनही करतो. आलेल्या सर्व संघाला विनंती असेल कोणाला जर नाश्ता करत असेल तर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. शाळेच्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. जरी कोणाला नाश्ता करत असेल तर नाश्त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक साठी अंकुश, नॉन स्ट्राईक साठी शुभम, गोलंदाजीसाठी साहिल. बघूया राईट हॅन्डवरचं विकेट. एका बाजूला एक अंकुश तर दुसऱ्या बाजूला साहिल. साहिल याचा पहिला चेंडू अंकुशसाठी मारायचा अंकुश आणि मात्र क्रिकेटचा नियम क्रमांक 22 पंचांचा वाईट इशारा मिळतोय. 1 धाव मिळते. संघाचं खातं ओपन झाले 1 धावेने. पुढचा चेंडू साहिल याचा मारायचा अंकुश आणि मात्र चेंडू होतो आऊट. काही समजलेलं नाही. चेंडू 1 चेंडू 1 धावा. पुढचा चेंडू अंकुश यांच्यासाठी मारायचा आणि हा चेंडू मात्र वाईट. राईट हॅन्डवरचं विकेट. एका बाजूला अंकुश तर दुसऱ्या बाजूला साहिल. बघूया आणि मात्र जायच्या क्षेत्रामध्ये अजून चेंडू 1 धाव मिळते. पंचांचा नियम तो या ठिकाणी कोणताही बॉल घेतला जाणार नाही आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 4 आणि संघ अशा रीतीने विजय झालेला आहे. संघ विजय झालेला आहे. वाघाबे संघ विजय झालेला आहे. विजय झालेला
मित्रांनो हे बघा, हारून आता घरी पहिलीच मॅच खेळलोय सालाबाद प्रमाणे. हा. याही वर्षी नाराज नाही केलं कोणाला, सगळे प्लेयर चालले घरी. बघा, पण याच्यामध्ये एक चांगलं केलंय, मजबूत खाल्लंय या लोकांनी, वडापाव खाऊन वगैरे चाललेत. तर आम्ही अध्यक्षांना घेऊन आलो, तर अध्यक्ष मग पनवती निघाला. ते बघा पुढं जॅकेटवाला अध्यक्ष, पोरं दिसत नाही रे. तर मित्रांनो आम्ही आता हारलो, एकच मॅच खेळलोय आणि हारून ही सगळी मंडळी चालली आहे. बघा जे हारले त्याची तोंड बघा. तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे बघा, ही तोंड बघा, हारून आलेले आहेत सालाबाद प्रमाणे. आमची हजेरी लावून आम्ही घरी चाललो. हा पळतोय, सगळे पळतात आता. बघ